नमस्कार प्रेक्षक हो, आपण पाहता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र शेंडे. आज आपण जाणून घेणार आहोत मुंबई विद्यापीठाचा संपूर्ण इतिहास. होय, तेच विद्यापीठ ज्याने लाखो विद्यार्थ्यांना घडवलं, शेकडो संशोधक घडवले आणि भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रात एक माइलस्टोन निर्माण केलं. प्रेक्षक हो, तुम्हाला माहित आहे का, मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुनं आणि ऐतिहासिक विद्यापीठांपैकी एक आहे. त्याची स्थापना झाली 1857 साली, म्हणजेच ब्रिटिशकालीन भारतात, जेव्हा देशात आधुनिक शिक्षणाची सुरुवात होऊ लागली होती. याच वर्षी भारतात आणखी दोन मोठी विद्यापीठं स्थापन झाली, कलकत्ता विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठ. 1857 हे वर्ष भारतीय इतिहासात फक्त शिक्षणासाठी नव्हे तर क्रांतीचं वर्ष म्हणूनही ओळखलं जातं. याच काळात ब्रिटिशांनी शिक्षण आधुनिक पद्धतीने देण्यासाठी वुड्स डिस्पॅच 1854 लागू केला. याच अहवालाच्या आधारे मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. त्यावेळी मुंबई एक मोठं बंदर शहर होतं. व्यापार, आधुनिक उद्योग आणि प्रशासन वाढत होतं आणि त्या काळातील ब्रिटिशांना भारतात शिक्षित प्रशासकांची गरज होती आणि यासाठी हे विद्यापीठ स्थापन करण्यात आलं. मुंबई विद्यापीठाचं पहिलं अधिवेशन 5 जुलै 1857 रोजी पार पडलं. पहिले कुलगुरू होते सर जेम्स अँडरसन आणि पहिल्या परीक्षेसाठी फक्त काही डझन विद्यार्थीच बसले होते. आज त्या विद्यापीठामध्ये 9 लाखांहून जास्त विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांतून परीक्षा देतात. मुंबई विद्यापीठाचं नाव घेताच सर्वात पहिली आठवण येते ती म्हणजे राजाबाई क्लॉक टॉवरची. बांधकाम 1869 ते 1878. आर्किटेक्ट सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट. याची शैली निओगॉथिक आर्किटेक्चर. हा टॉवर फक्त वास्तुकला नाही तर मुंबईच्या ओळखीचा एक भाग आहे. कधी काळी या टॉवरच्या घंटा बिग बेन सारख्या वाजत असत. सुरुवातीला मुंबई विद्यापीठ हे फक्त परीक्षा घेणारे संस्थान होते, पण नंतर ते एक पूर्ण शिक्षण, संशोधन, कला, विज्ञान, वैद्यक, अभियांत्रिकी अशा क्षेत्रात विस्तारले. आज विद्यापीठात 700हून जास्त संलग्न महाविद्यालये आहेत, 2 लाखापेक्षा जास्त पदवीधर विद्यार्थी, 60हून जास्त संशोधन संस्था, 100हून जास्त कोर्सेस आहेत. मुंबई विद्यापीठातून अनेक महान व्यक्ती निर्माण झाल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मुंशी प्रेमचंद, विल्यम हंटर, जामनादास दोशी, महात्मा गांधी हे फक्त विद्यार्थी नव्हते, यांच्यामुळे भारताच्या इतिहासाची दिशा बदलली. आज मुंबई विद्यापीठ डिजिटल परीक्षा प्रणाली, ई लायब्ररी, नवी संशोधन प्रयोगशाळा, नॅनो टेक्नॉलॉजी आणि AI वर आधारित अभ्यासक्रम यामध्ये वेगाने प्रगती करत आहे. इतिहास जितका गौरवशाली आहे, आव्हानेही तितकीच आहेत. पेपर लीक प्रकरण, निकालात होणारा उशीर, अध्यापन सुविधांची कमतरता, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, पण तरीही हे विद्यापीठ आज देशात टॉप संस्थांमध्ये गणले जाते. प्रेक्षक हो, मुंबई विद्यापीठ हे फक्त शिक्षण देणारी संस्था नाही, ही आहे ज्ञानाची परंपरा, संशोधनाचा वारसा आणि भारताच्या आधुनिक शिक्षणातील महत्वाचा टप्पा. आजही लाखो विद्यार्थी स्वप्न घेऊन या विद्यापीठाच्या दारात प्रवेश घेतात. तर हा होता मुंबई विद्यापीठाचा इतिहास. धन्यवाद.